नमस्कार. माझा शेजारी सकाळी सकाळी ठेविली अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, असा श्लोक मोठ्या समाधानाने म्हणत होता. खरं तर मित्र हो, त्याला मी म्हटलं, हे तुम्हाला नाही आम्हाला लागू पडतं. तुम्हाला कुठं समाधान आहे? प्रत्येक गोष्टी तुमची स्पर्धा आहे. काय तुमचे बंगले, काय त्या महागड्या गाड्या, महागडीची स्कूल, मोठमोठी शॉपिंग मॉल, काय त्या बायका दागिन्यांनी सजलेल्या. आमचं बघा, एवढं सगळं माणसं घरभर. ठेला नाही तर कबाडीचं दुकान आहेच, नाही जमलं तर पंचर आहेच आमच्या मुलांसाठी. घरात 1 किलो चावल, 2 किलो खटाखट, 4 बीबी 12 बच्चे खाके डकार देती है. बीबी का कोई शौक नहीं, सदाई पेटी पैक, ना स्नो ना पाउडर, ना लिपस्टिक, ना सोना ना चांदी, खाली सोना और बच्चे होना. असा आमचा सरळ सरळ मामला. काय तुमचे ते सण, काय ती दिवाळी, किती ते दिवे, तेल किती वाया, किती ते फटाके, ध्वनी प्रदर्शन, वायू प्रदर्शन, काय ती मिठाई, गरिबांना द्या की काही. आमचं बघा, एका भिंतीवर आमचा देव प्रसन्न, त्याला थोडा धूप आणि एक चादर चढवली की झालं काम. ना नारळ ना फूल, ना फोटो ना मिठाई, ना फुलाच्या माळा, ना भजन ना कीर्तन, नाही सोनं नाही चांदी, काही नाही. ना मूर्तीचा खर्च, ना शोभेच्या वस्तू, साधा सरळ मामला. तेव्हा मित्र, हा जो अफाट तुम्ही खर्च करता तो गरिबांना द्या, त्यांचे दुआ घ्या. तिकडे नदीकाठी केवढं मोठं मंदिर बांधलं, केवढा तो कुंभमेळा, किती तो पैशाचा चुराडा. आमच्या शेजारच्या गरीब बिचाऱ्या देशाचं कर्ज फिटलं असतं एवढ्याने. कशाला तो कटोरा घेऊन इकडे तिकडे फिरला असता. द्या की त्याला 4 दमड्या. तुमचाच गाव भाऊ ना तो, केला असेल रागावून, पण तुमचंच रक्त ना ते. तसा तो नालायक तुमचंच रक्त सांगतो अजूनही. असतात एक दिवटी, पण तुमच्याच पूर्वीचा सनातन तो. करा भाईचारा तुम्ही, चारा तो चारा तुम्ही, भाई तो. राम राम भाई.